कोकणाचं सौंदर्य प्रत्येक सीझनमध्ये वेगळंच दिसतं आणि आता तर इकडे सीझनल फ्रुट्सचा एकदम मस्त टाइम चालू आहे. हाय एव्हरीवन, मी मुस्कान. उन्हाळा आहे, हवा गरम आहे, पण तरीही इथली मजा काही वेगळीच आहे. कारण या सीझनमध्ये इकडे आंबे, काजू, फणस, करवंद आणि अशी कितीतरी सीझनल फळं बघायला मिळतात. म्हणून आज आम्ही एक नवीन ठिकाणी फिरायला निघालोय. निघताना आम्ही आधी गरमागरम चहा घेतला. अशा आउटिंगची सुरुवात चहाशिवाय कम्प्लीटच वाटत नाही. आणि मग चहा घेऊन आम्ही निघालो पुढे. थोडं पुढे गेल्यावर जसं-जसं आत जात होतो, तसं आजूबाजूचं सगळंच खूप सुंदर दिसत होतं. पोचल्यानंतर सगळीकडं फक्त आंब्याची झाडं दिसत होती. खरंच ते बघून इतकं छान वाटत होतं, कारण रत्नागिरी म्हटलं की आंबे तर असणारच. तेवढ्यात मला लाल काजूचं झाड दिसलं. ते इतकं सुंदर दिसत होतं की आम्ही लगेच तिकडे गेलो आणि तिथून आम्ही खूप सारे काजू तोडले. काजू खायला खूप गोड होते. तिथे मी पहिल्यांदाच दालचिनीचं झाड पाहिलं. मग पुढे आम्ही आंबे तोडले. आंबा तर फळांचा राजा आहेच आणि त्यात रत्नागिरीचा हापूस म्हणजे कोकणाची खास शान. त्याची चव, त्याची सुगंध आणि जगभरात असलेली त्याची ओळख. निसर्गाच्या इतक्या जवळ जाऊन हे सगळं बघणं, फळं तोडणं, खरंच आजचा हा अनुभव खूपच छान होता. तिथे करवंदही लागली होती आणि अशी रानातील फळं दिसली की वेगळीच मजा वाटते. मग आम्ही ती पण तोडली आणि खायला खरंच खूप छान लागली. पुढे चालत असतानाच अजून एक काजूचं झाड दिसलं आणि तिथेही आम्ही थोडे काजू तोडले. खरंच आजचा हा अनुभव खूप मजेशीर होता. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.